माजी मुख्यमंत्र्यांना सरळ म्हणणं आहे की हे लोक जातीय तेढ निर्माण करायला लागले, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आणि त्याच्यात असणारे त्यांचे जे काही अधिकारी आहेत यांनाही जात सोडून बहुतेक काही दिसायलाच तयार नाहीत. यांना संविधानाच्या शक्तीचं देणं घेणंच नाही वाटतं. हे फक्त लागूच तर नोकरीला संविधान मानतात वाटतंय, त्याच्यानंतर जातीसाठीच त्याचा वापर केला जातो असं यातून दिसायला लागले. ज्यांच्यावरती संशय यायला लागलाय देशमुख कुटुंबियांना, ते कुठलाच कोणत्याही जातीचा अधिकारी असो SIT मध्ये, CID मध्ये आणि पोलीस तपासात ठेवूच नाही, ही मुख्यमंत्र्याला आमची जाहीरपणानं मागणी आहे. आणि तुम्ही दिलेला शब्द मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरा करावा. मराठा समाज फक्त तुमच्यामुळे शांत आहे. तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही न्याय देणार त्या कुटुंबाला, सगळ्याला फासावर लटकणार, एकालाही सोडण्यात येणार नाही. आणि तुमच्या सरकारमध्ये तो धनंजय मुंडे, त्याला एकदा समज द्यायचा प्रयत्न करा. तो जर आवरला नाही तर आम्ही सुद्धा आवरणार नाही. आपलं खुलं असतं सगळं. आम्ही आत्तापर्यंत 26-27 दिवस त्याचं तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, कारण आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय तेढ निर्माण करायचा नाही. आधी सुरुवात त्यांनी केली. 4 दिवसापूर्वी त्यांचे OBCचे नेते बोलले, धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच बोलले, अशी आम्हाला शंका आहे. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली गेली तरी आम्ही शांतच बसायचं का? सुरुवात आम्ही जातीवादाची केलेली नाही, जातीवादाची त्यांनी केली. त्यांना थांबवा मुख्यमंत्री साहेब. एक प्रश्न असा आहे तो पाटील साहेब की पुणे कनेक्शन का वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर झाला, CID छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ऑफिस आहे, जे 2 आरोपी नंतर सापडले डॉक्टरच्या जबाबावरून ते पुण्यात सापडले, पुण्यातून कुठला आका त्यांना वाचवायचा प्रयत्न करतोय असं तुम्हाला वाटतं? अरे डॉक्टरला तरी अक्कल पाहिजे राव. शिकलेलं आहे मसन जोगा थोडा होता देऊ. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं, रात्री ऐकलं आपल्या मीडियावर, डॉक्टर मुकादम झाला ऊस तोडायचा. आयला असं उलट होतच नाही हो का? हे असले पैसे कमायला आणि त्यासाठी झालता का? डॉक्टर जर एक माणूस इतका सुशिक्षित माणूस कशी पेशंटची तपासणी करीत असेल बरी जातीवादासारखीच? जर जातीचे हत्यारे घेऊन पळतोय, त्यांना जर पैसे पुरवतोय, इतका सुशिक्षित माणसाची इतकी शेण खायला बुद्धी जाती, हे पहिल्यांदाच बघण्यात आले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.